भरतशेठ गोगावलेंच्या मुलांनी आमच्यावरती हल्ला केला आणि हल्ला करत असताना आता जे काही त्यांनी टायमिंग दिलेलं आहे, मी थोडक्यामध्ये फिर्याद वाचली, खोटे गुन्हे आमच्यावरती टाकलेले आहेत आणि फिर्याद वाचत असताना काल रात्री मी बारसगाव या ठिकाणी मीटिंग माझी चालू होती पक्षाची प्रचारार्थ तटकरे साहेबांची आणि पुढे वरणला आमदार साहेबांची मीटिंग चालू होती. परंतु उगाच कुठेतरी आम्हाला बदनाम करायचं, आमदार साहेबांना कुठेतरी बदनाम करायचं. आता त्यांना माहिती आहे की सुनील तटकरेंचा विजय हा मोठ्या मताधिक्याने होणार आहे, म्हणून तो विजय होत असताना आता यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यांना माहिती आहे की उद्या माझं जिल्हा प्रमुख पद जाणार आहे आणि जिल्हा प्रमुख पद जात असताना त्यांना हेही देखील माहिती आहे की कुठेतरी त्यांना प्रोटेक्शन भेटावं, कुठेतरी उद्धवजींच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक प्रेम निर्माण व्हावा. कदाचित हा हल्ला त्यांनी स्वतःने घडून आणला असेल. लोकांचं आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये ते आतमध्ये पण होते, लोकांच्या जमिनी लुबाडायचं काम त्यांचं आहे, जमिनीचे धंदे ते करतात, जमिनीचे धंदे आमचे नाही आहेत. जमिनींच्या कुठल्या वादातनं त्यांचा विषय झाला असेल किंवा कुणाशी त्यांचा संघर्ष झाला असेल, कुणाला कधीतरी दुश्मनी काढली असेल, त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या लोकांनी कुणी केला असेल. उगाच भरतशेठ गोगावले, विकास गोगावलेचं नाम खराब करायचं आणि तटकरेंना तिथे ठेवण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारचा बिनबुडाचा आरोप त्यांनी करू नये आणि जो हल्ला केला तो पोलीस तपासाच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध करावा. नाही, विकास गोगावले जर का स्पष्ट भूमिका सांगतोय, माझ्या सहित जे काही 8-9 जणांची त्यांनी नावं दिली आहेत, त्यातला एक जरी फिर्यादी किंवा एक जरी कार्यकर्ता तिथं माझा त्या स्पॉटवरती असेल जिथं तो काय प्रकार घडला असेल तर मी राजकारणाचा संन्यास घेऊ. मी माझ्या पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे की जिल्ह्याचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनाही माझी विनंती आहे की विकास गोगावलेची नार्को टेस्ट करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.